क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती सर्वत्र अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर भाषण करताना ते एका भाषणामध्ये त्यांचं चरित्र मावळं हे कठीण आहे. एका ग्रंथात सुद्धा त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या एकूण सामाजिक सुधारणेबद्दल लिहिणं हे सुद्धा कठीण आहे. मात्र यानंतर सुद्धा जयंतीच्या निमित्तानं ज्या वेळेला आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर भाषण करतो, ते भाषण किती मुद्देसूद असावं हे आज आपण पाहणार आहोत. थोर समाज सुधारक तथा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुड येथे झाला. वडील गोविंदराव आणि आई चिमणबाई हे त्यांचे पालक होते. लहानपणापासूनच अन्यायकारक आणि जाती व्यवस्था, अंधश्रद्धा यांचा विरोध करण्याची वृत्ती ज्योतिबा फुले यांच्यामध्ये होती. शिक्षण घेताना त्यांनी समाजातील ही विषमता जवळून अनुभवली आणि त्यातून समाज सुधारक होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. ज्योतिबा फुले हे अवघ्या 9 महिन्यांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. मातृछत्र हरपल्यानंतर वडील गोविंदराव पहाडासारखे त्यांच्या पाठीशी उभा राहिले. संकट, समस्या, अडथळे यानंतरही शिक्षणाची वाट त्यांनी सोडली नाही. शिक्षणाचं महत्व ज्योतिराव फुले यांना माहीत होतं. जात व्यवस्था, जातीभेद, अस्पृश्यता या सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या विचारांना, प्रथेला थोपवताना शिक्षण हेच उत्तर ठरेल हे फुले यांना ठाऊक होतं. नंतरच्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे सांगत अस्पृश्यतेच्या, जातीभेदाच्या भिंती मोडण्यासाठी शिक्षण हाच उत्तम मार्ग आहे. पण केवळ पुरुष शिकून चालणार नाही, तर अज्ञान अंधकारात असलेल्या महिलांपर्यंत शिक्षणाची गंगा वाहत राहिली पाहिजे हा विचार घेऊन ते कार्यरत राहिले. शिक्षणाची चळवळ उभारली. बहुजन समाजाचं अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा महात्मा ज्योतिबांनी निश्चय केला. आणि या निश्चयानंतरच इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडेवाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा ज्योतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. दुसऱ्या बाजूला 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. समाजाला शिक्षणाची दिशा देऊन प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या उद्देशाने महात्मा फुले यांनी आपलं कार्य सुरू केलं. याचमुळे समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी ज्योतिबांनी शेतकऱ्यांचे असूड तसेच गुलामगिरी हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले. याचबरोबर ब्राह्मणांचे कसब, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न अशा ग्रंथाचंही लेखन त्यांनी केलं. समाजाला शिक्षित करणे, दिशा देणे हे कार्य ज्योतिबांनी अविरत केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेनं त्यांना मुंबईतील एका सभेत इसवी सन 1888 मध्ये महात्मा ही उपाधी दिली. या कार्यात खर तर पत्नी सावित्रीबाई फुले यांची महत्वाची भूमिका होती, साथ होती. बालविवाह, पुनर्विवाह प्रतिबंध, केशवपण यासारख्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या रूढींवर फुल्यांनी कठोर शब्दात टीका केली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला. म्हणूनच या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं गेलं. आपला प्रत्येक विचार कृतीत आणून समाज सुधारणेचं काम त्यांनी केलं. समता, स्वातंत्र्यता, बंधुता या विचारानं महात्मा फुले कार्यरत राहिले. तथागत गौतम बुद्ध, लहुजी वस्ताद साळवे यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तसेच पाश्चात्य विचारवंत थॉमस पेन यांच्या लेखनाचाही महात्मा फुल्यांवर प्रभाव होता. निर्भीडता, सहनशील वृत्ती, बंधुता, अभ्यास वृत्ती, अन्यायाविरोधात बंड करण्याचा विचार, चिकित्सा, महात्मा फुले यांच्यातील हे आदी गुण वाखाणण्यासारखे राहिले. समाजासाठी समर्पितपणे काम करताना मूर्तीपूजा, पौरोहित्य आदींवर वैचारिक पातळीवर त्यांनी सतत हल्ला चढवला. आपल्या सत्कार्यातून महात्मा फुले यांनी समाजाला दिशा आणि प्रेरणा दिली.
28 नोव्हेंबर 1890 मध्ये वयाच्या 63व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुणे येथे निधन झालं. आजही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेला विचार, समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य महाराष्ट्र विसरलेला नाही. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील हे भाषण हे थोडक्यात आहे. मात्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण चळवळ, सामाजिक चळवळ ज्या पद्धतीने उभा केली, तिला आकार दिला, या साऱ्या गोष्टी खरं तर एका भाषणामध्ये मांडणं खरंच कठीण आहे. तरीही महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या विचारांचा जागर करायला हवा आहे, त्यांच्या विचारांचं अनुकरण करायला हवं आहे. आणि यासाठी किमान पक्षी आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणातून मांडता यायला हवेत. आणि म्हणून भाषणातले काही मुद्दे घेऊन हे भाषण मी तुमच्यासाठी तयार केलं. हे भाषण तुम्हाला शाळेमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ऐन वेळेला जर तुम्हाला भाषणाची संधी मिळाली, तसा प्रसंग आला, तर निश्चितपणेच किमान एवढं जरी तुम्ही बोललात तरी सुद्धा महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर, अनुकरण आजची पिढी नक्की करेल. धन्यवाद.